पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। मी जन्माला आलो तेव्हापासून माझा संघर्ष सुरू आहे असं धनंजय मुंडे म्हणतायत। मी गेला 1.25 वर्ष गप्प होतो, पण मी जर बोललो तर काय होईल असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे। आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा 1 महिन्याचा मुबलक साठा आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज केलं। सामान्य जनतेला जास्त दर द्यावा लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करत लॉकडाऊनही लागणार नाहीये, अफवांवर बिलकुलही विश्वास ठेवू नका असं आवाहन केलेलं आहे। युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्यूटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो। आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठली कमतरता होऊ दिलेली नाही। विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये। आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे। लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।